ज्ञानाचा सागर तरी थंडीनं काम बिघडलं. आलं नाही का लक्षामध्ये? बरं, थंडी कोणाला लागते? जे शुद्ध शाकाहारी लोक आहेत त्यांना थंडी वाजते. आलं नाही का लक्षामध्ये? बाकीच्यांना थंडी लागत नाही. संध्याकाळवाला माणूस जर असेल तर त्याला बिलकुलच थंडी लागत नाही. असं ज्ञानाचा सागर. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय महाराज, वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराज आहे. आणि शांती आणि श्रीमंती म्हटली की एकनाथ महाराज आहे. या वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांसारखं श्रीमंत कोणीच नव्हतं. तुकाराम महाराज होते महाराज. वेदशास्त्र संपन्न गुरुवरी वासुदेवजी महाराज सांगायचे की 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे 1 करोड रुपयाची प्रॉपर्टी होती. किती? 1 करोड रुपये. दुष्काळ पडला महाराज, सगळ्याच्या सगळ्या वया महाराज इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. दुष्काळी आटीला, द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. वैराग्य म्हटलं की, श्रीमंती म्हटली की महाराज एकनाथ महाराज, आणि शांती म्हटली की एकनाथ महाराज, आणि महाराज गुरुबद्दल एकनिष्ठता म्हटली का निळोबा महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, आणि वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा तुकाराम महाराज वैकुंठातून वापस आले.
किती वेळा? 3 वेळा. एक वेळ महाराज तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथीबाई, एक वेळ संताजी महाराज जगनाडे, आणि तिसऱ्यांदा तुकाराम महाराज कोणाकरता वैकुंठातून वापस आले असतील तर ते निळोबा महाराज. जो महाराज निळोबा महाराजांनी उपोषण मांडलं, महाराज साक्षात पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. येते तुझ लागी निळोबा महाराज म्हणतात, बोलाविले कोणी प्रार्थिल्या वातुनी आन कैसा, प्रार्थिल्या वातुनी आलासी का. अरे म्हटले मला तुझी गरज नाही, मला तुकाराम महाराजांची गरज आहे. आणि अशा प्रकारे महाराज 3 वेळा तुकाराम महाराज वापस आले वैकुंठातून. आता जे लोक तुकाराम महाराजांचा खून झाला असं म्हणतात, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं महाराज? आलं नाही का लक्षामध्ये? जेव्हा जेव्हा माणसाची बुद्धी भ्रमित होते, हिंदू धर्माचा विनाश होण्याला कारण मुस्लिम धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, बुद्ध धर्म नाही महाराज. हिंदूंचा विनाश होण्याला कारण फक्त हिंदू जबाबदार. हिंदूच्या पलीकडे दुसरा तिसरा कोणी माणूस जबाबदार नाही. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मुस्लिम धर्मातल्या मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये यावं याच्याकरता आंदोलन करतात. कशाकरता आंदोलन करतात? हिजाब घालून यावं याच्याकरता आंदोलन करतात. आणि आपल्या मुली कमी कपडे घालून कुठेही आम्हाला फिरू द्या याच्याकरता आंदोलन करतात. एखादा कीर्तनकार, एखादा भागवतकार जर बोलला तर त्याच्यावर केस सुद्धा केल्याशिवाय राहत नाही. अनिरुद्धाचार्य महाराजांचं उदाहरण सगळ्या पुढे आहे. विठाला विठाला. म्हणून हिंदू धर्माच्या विनाशाला कारण परधर्मातली लोक नाहीत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी करणारी माणसं जर कोण असतील तर ती आपणच आहोत. आपण म्हणजे हिंदू. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडून देणारी माणसं जर कोण असतील तर ती आपणच आहोत महाराज. हिंदू देवी देवतांची विडंबना करणारी जर कोण असतील तर ती आपणच आहोत महाराज. आणखी सांगू का महाराज? बाबरी मस्जिद पडली, ती केस वगैरे सुरू झाली. आता मला सांगा, त्या बाबरी मस्जिद जिंकून लढणारा कपिल सिब्बल नावाचा जो वकील होता, कपिल हे नाव हिंदूचं आहे का मुसलमानाचं आहे? बोलत. आता मला सांगा, मग हिंदू धर्माला धोका हिंदू धर्मापासून आहे का मुस्लिम धर्मापासून? हिंदू धर्मापासून. म्हणून नाना प्रकारचे तर्क वितर्क करणारे लोक, आता यांच्याबद्दल काय बोलावं आणि यांना काय सांगावं महाराज? म्हणून तुकाराम महाराज 3 वेळा वैकुंठातून खाली आले महाराज. एक वेळा निळोबा महाराजांकरता आले. आणि भक्ती म्हटली की नामदेव महाराज. बरं का, भक्ती म्हटली की नामदेव महाराज भगवंताचे एकनिष्ठ भक्त. आणि एवढा नामदेव महाराजांचा अधिकार होता महाराज, एवढा नामदेव महाराजांचा अधिकार होता की नामदेव कीर्तन करी पुढे देवला. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं महाराज, आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं महाराज. एवढं नाचावं, एवढं नाचता नाचता देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर. एवढे पांडुरंग परमात्मा नाचायला लागले का नाचता नाचता पांडुरंग परमात्म्याचं धोतर सुटलं. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. मग बरेच लोक विचारतात आम्हाला, तुम्ही कमरेला दुपट्टा का बांधता? बरं का, काही सांगता येत त्याच्या. एकाने प्रश्न विचारला, म्हटलं का अमुक अमुक महाराज म्हटले गळ्यामध्ये हार का घालू देत नाही? मी म्हटलं न जाणू त्यांना राजीव गांधीची आठवण येत असेल. बरं का, काही लेट करा नाही, काहीच्या काहीच लक्षात नाही आलं अजून. हा, येतही नाही, येणंही नाही आहे. हा हा, फक्त ते पळून राहिले असे, बाकीचे हसले म्हणून ते हसले. बरं का,
आता ह्या लेकरीच्या काय लक्षात आलं बाबू रे काय माझा नात्यातच येते ना हा मावशीच्या पोरीचा पोरगाव आहे. काय नाव आहे तुझं? हा शिवा, माझंच नाव आहे त्याचं. काय लक्षात आलं तुझ्या? सांग बरं, सांग आता तू इमानदारीनं सांग. मला महाराज काहीच लक्षात नाही. हा बरं का. आणि जर तुम्ही जास्त माझ्याकडे लक्ष दिलं तर उद्या सकाळी तुम्हाला चहा प्यायला माझ्याच घरी यायला लागते मला. असंही मग बरोबर आहे की घरीच पोरगा आहे. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार नामदेव महाराजांनी कुठपर्यंत केला असेल तर तो पंजाब प्रांतापर्यंत केला महाराज. म्हणून पंजाब मध्ये महाराज तो त्या पंजाबी लोकांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब म्हणतात, त्याच्यामध्ये महाराज नामदेव महाराजांचे सुद्धा दोहे आहे. एवढे नामदेव महाराज भगवंताबद्दल एकनिष्ठता होती महाराज. भगवान परमात्मा रात्रंदिवस नामदेव महाराजांच्या सोबत राहत होते, पण तरी सुद्धा गुरुकृपा त्यांच्या जीवनामध्ये झाली नव्हती. म्हणून नामदेव महाराजांना परमात्मा बोलतात का नामा, जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये गुरु येत नाही, गुरुविन अनुभव कैसा कडे देव मिळेल, परंतु गुरु केल्याशिवाय देव कळणार नाही. रावणाला देव भेटला पण देव कळले का? जेवढे काही राक्षस होऊन गेले प्रत्येक राक्षसाला देव भेटला परंतु देव कळला नाही. आणि देव कळण्याकरता गुरुची गरज आहे बरं का. आणि मग विसोबा खेचरांकडे नामदेव महाराजांना काय केलं महाराज, पाठवलं महाराज. आणि त्याचा परिणाम असा झाला महाराज, विठ्ठल जाडी एक दिवस नामदेव महाराज पूर्णाची पुडी जेवत असताना एक कुत्रा आला महाराज. आणि त्या कुत्र्याने नामदेव महाराजांच्या ताटातील पूर्णाची पुडी पळवली महाराज. नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन लागले. कशाची? तुपाची वाटी घेऊन लागले. आता मला सांगा, आपल्या ताटातून जर पुडी पळवली असती तर आपण काय पाठीमागं लागलो असतो महाराज? आपण तुपाची वाटी नाही, आपण काठी मात्र घेतली असती. म्हणून जीवनामध्ये लक्षपूर्वक ऐका. सांसारिक जीवन जगत असताना काही गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. पहिली पुडी गाईला निघाली पाहिजे महाराज बरं का. पहिली पुडी, शेवटची पुडी कुत्र्याला निघाली पाहिजे. दररोज कुत्र्याला नैवेद्य गेलाच पाहिजे महाराज. ज्याच्या कुंडलीमध्ये राहू खराब असेल, ज्याच्या कुंडलीमध्ये केतू खराब असेल, ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, कुत्र्याला अर्धी पुडी टाकली, कालांतराने तुमचा दोष आपोआप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे शास्त्र प्रमाण आहे, हे शास्त्र मत आहे महाराज. म्हणून सांसारिक जीवन जगत असताना प्रत्येकाने पंचयज्ञ करावे. किती यज्ञ करावे महाराज? पंचयज्ञ करावे. मग नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन लागले का? कारण नामदेव महाराजांना प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचं काय झालं महाराज? दर्शन झालं महाराज. एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेली कावड गाढवाला पाजली महाराज. का गाढवाला पाजली? कारण नामदेव महाराजांना, आपल्या एकनाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा विश्वेश्वराचं काय झालं महाराज? दर्शन झालं. आपल्याला माणूस असून माणसामध्ये माणसाचं दर्शन होत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं का माणूस द्या, मग माणूस द्या. किती माणसं होते तुकडोजी महाराजांच्या वेळेस? 40-45 करोड तरी माणसं होती. मग त्याच्यात तुकडोजी महाराजांनी असं का म्हटलं? माणूस द्या, मग माणूस द्या. बरं का. म्हणून देव, माणसामध्ये देव दिसणं सोडून द्या, परंतु माणसामध्ये कमीत कमी माणूस तरी आपल्याला दिसला पाहिजे. संतांना माणसामध्ये देव दिसतो बरं का. अरे बायकोला नवऱ्यामध्ये देव दिसत नाही, बायकोला नवऱ्यामध्ये देव दिसत नाही. सगळं उलटा कार्यक्रम चालू आहे. ते शंकरजी परेशान झाले, नवरा दुःखी, शंकरजी दुःखी. मग शंकरजी सुखी केव्हा होती? एक लक्षपूर्वक आहे का? तुमचा नवरा सुखी तर सगळे देव सुखी. तुमचा नवरा सुखी तर सगळे देव सुखी. एक जण म्हणे महाराज तुमचं कसं आहे? मी म्हटलं आता काय सांगतो राजा, विंचू कोणताही घ्या म्हटलं, ठणक सारखीच आहे. बऱ्याच लोकांना असं वाटते महाराजांची बायको चांगली, काही नाही, ते बरोबर आहे.
हा हा काही नाही, ते सगळं सारखंच आहे. ते सप्त्याच्या गावलाच आम्ही 9 वाजता चहा मागितल्यानंतर 9 वाजता चहा फक्त नया अकोल्यालाच भेटतो. एकलाच पुरले 9:45 वाजता, जर किस्मत चांगली असेल तर.